22 जानेवारीला मुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाहीत अशी अपडेट आता समोर आली आहे। तर 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। मंत्रिमंडळासह खासदारांनाही घेऊन रामाचं दर्शन घेणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। रामाचं दर्शन कधी घेणार, तारीख आणि वेळ लवकरच कळवणार असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर 22 तारखेला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या निमित्तानं नेमकं कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित राहणार त्या दिवशी याबाबत उत्सुकता होती। मात्र यावरती स्पष्टीकरण देताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, शिंदे, फडणवीस, अजित पवार हे त्या दिवशी अयोध्येत जाणार नाहीत। अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। अयोध्येला जाणार होतो प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला, पण आता हे दर्शन घेतोय आणि मुख्यमंत्री म्हणले की आपण दोघं जायच्या ऐवजी त्यांनी ट्विट पण केलं अशी मला माहिती आहे की आपण सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन वेगळा दिवस निवडूया, कारण 22 तारखेला प्रचंड गर्दी तिथं राहणार, प्रचंड म्हणजे प्रचंड। तर त्याच्याऐवजी दुसरा एक दिवस निवडून अख्खच मंत्रिमंडळ जाऊन महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं प्रभू रामचंद्राचं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।